नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज आपण गुणाकाराची गणितं पाहणार आहोत। गुणाकार कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। तर आपण पहिल्यांदा आज सोपा गुणाकार शिकायचा आहे। पहिल्यांदा एक अंकी संख्येचा मग दोन अंकी संख्येचा आज बघायचा आपण गुणाकार। तर बघा इथं वर काही संख्या दिलेल्या आहेत। 2 गुणिले 4 ही संख्या दिलेली आहे। तर बघा गुणाकार करताना वरच्या संख्येने खालच्या संख्येला गुणा किंवा खालच्या संख्येने वरच्या संख्येला गुणा तरी पण आपलं उत्तर एकच येणार आहे। 4 चा पाढा 2 पर्यंत म्हणायचा किंवा 2 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा। जो आपल्याला सोपा पाढा वाटेल तो आपण म्हटला तरी चालेल। आता आपण इथे गुणाकार करूया। बघा 2 गुणिले 4 दिले, आपण 4 चा पाढा 2 पर्यंत म्हणूया। 4 एके 4, 4 दोन्ही 8 किंवा बेचा पाढा आपण 4 पर्यंत म्हणूया। बे एक बे, बे दोन 4, बे त्रिक 6, बे चौक 8। उत्तर किती आलेलं आहे आपलं 8। इथं आपण 8 मांडलेलं आहे, 8 मांडलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण गुणाकार करायचा आहे। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे 3 गुणिले 5। इथं पण सेम तसंच करायचं आहे। 5 चा पाढा 3 पर्यंत म्हणा किंवा 3 चा पाढा 5 पर्यंत म्हणा, उत्तर आपलं एकच येणार आहे। 5 चा पाढा आपण 3 पर्यंत म्हणूया। 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 किंवा 3 चा पाढा आपण 5 पर्यंत म्हणू शकतो। 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15। उत्तर आपलं आलेलं आहे 15। 15 आपण मांडलेलं आहे। त्यानंतर 6 गुणिले 3, 6 गुणिले 3। तर इथं पण तसंच करायचं आपल्याला। 3 चा पाढा आपण तुम्ही 6 पर्यंत म्हणू शकता। 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाचे 15, 3 सख्ख 18। इथं आपण लिहायचं आहे 18। तर 6 चा पाढा 3 पर्यंत म्हटला तरी पण चालते किंवा 3 चा पाढा 6 पर्यंत म्हटला तरी पण चालते। आता हा झाला एक अंकी संख्यांचा गुणाकार। आता इथे आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार पाहायचा आहे। बघा जेव्हा 2 अंकी संख्या आहेत तेव्हा आता खाली 2च दिलेला आहे। 22 गुणिले 2 दिलेला आहे। तर 2 चा पाढा पहिल्यांदा या 2 पर्यंत म्हणायचा आणि 2 चा पाढा पुन्हा या 2 पर्यंत म्हणायचा। बे एक बे, बे दोन्ही 4। इथं आपण 4 लिहायचं। बरोबर संख्येखाली संख्या आपली आली पाहिजे। इकडे संख्या एकक आहे, इकडे संख्या दशक आहे। त्यानंतर हा बेचा पाढा परत या बे पर्यंत आपण म्हणायचा आहे। बे एक बे, बे दोन्ही 4। इथं आपण लिहायचं आहे 4। त्यानंतर पुढे जाऊया आपण। 42 गुणिले 3 दिलेला आहे। आता पुन्हा आपल्याला तसंच करायचं आहे। 3 चा पाढा पहिल्यांदा 2 पर्यंत म्हणायचा आणि 3 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा किंवा उलट मांडलं तरी पण चालेल। तर आपण 3 चा पाढा 2 पर्यंत म्हणूया। 3 एके 3, 3 दोन्ही 6। इथं आपल्याला लिहायचं आहे 6। परत आपण 3 चा पाढा 4 पर्यंत म्हणायचा आहे। 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12। तर इथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे 12। अशा प्रकारे आपण उत्तर लिहिलेलं आहे। चला शेवटचं गणित बघूया आपण। 33 गुणिले 3 दिलेला आहे। 3 चा पाढा ह्या 3 पर्यंत म्हणायचा, परत 3 चा पाढा इकडे 3 पर्यंत म्हणायचा। 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9। इथे लिहायचं 9। पुन्हा 3 चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा। 3 एके 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9। 99 उत्तर आपलं आलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सोपा गुणाकार आज पाहिलेला आहे। तर बघा अजूनही चॅनेलला तुम्ही जर नवीन असाल तर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा। यानंतर आपण हातच्याचा गुणाकार कसा करायचा ते पाहणार आहोत। 3 अंकी संख्येचा 4 अंकी संख्येचा गुणाकार आपण पाहणार आहोत। तर तुम्ही या सुट्टीमध्ये अशा गणितांचा सराव करू शकता। तुम्हाला जर गणित येत नसतील तर अशा भरपूर उदाहरणांचा तुम्ही सराव करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।